नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ओल्या हरभऱ्याची आमटी कशी करायची, सोलानीची आमटी पण म्हणतात त्याला, ती कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. ओले हरभरे आता बाजारात भरपूर आलेले आहेत. हे हरभरे एक वाटीभर आहेत. हे निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे आता आपल्याला पहिला भाजून घ्यायचे. कढई ठेवली आहे, डाग पडेपर्यंत भाजायचे. आधी भाजून घ्यायचं, मग थोडंसं तेल घालायचं. छान लागते आमटी. ही सीझन बाय सीझनच मिळते, नेहमी काय मिळत नाही. भाजत या लागले, थोडंसं तेल घालते मी. भाजल्यामुळे मऊपणा येतो आणि हे आपल्याला जरा असं ओबड चेचून पण घ्यायचं आहे. हे भाजले, आता गॅस बंद करते आणि थोडंसं आपण त्याला दुखवून घ्यायचं, म्हणजे अर्धवट. चेचून घ्यायचं असं असं. फार पण मऊ हे बारीक करायचं नाही. गरम आहे तोवर करायचं, गार झाल्यावर होत नाही. हरभरा एका भांड्यात काढलाय. आता फोडणीला टाकूया. 2 चमचे तेल घालायचं. मोहरी घालायची, जिरे, हिंग अर्धा चमचा, कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा भाजून घेऊया. लसूण घालायचा आणि भाजून घेऊया कांदा आणि लसूण. थोडीशी कोथिंबीर मी फोडणीतच घालते. वास येतोय. लसूण आणि कांदा भाजलाय. आता हळद घालूया आणि एकजीव होण्यासाठी आपल्याला 1 चमचाभर ज्वारीचं पीठ घालायचं आहे. तेलातच घालायचं, म्हणजे भाजलं जातंय. जास्त नाही घालायचं, थोडंच घालायचं. शेंगदाण्याचं कूट पण घालणार आहे. थोडंसं परतून घ्यायचं आणि आता आपण हे ओबड बारीक केलेला हरभरा घालूया. तिखट घालायचं. चवीपुरतं चवीनुसार तिखट, म्हणजे तुम्हाला कसं कमी जास्त लागते त्याप्रमाणे
तिखट घाला आणि पाणी गरम करून घेतलेलं आहे मी इथं. पाणी घालायचं. ही आमटी जरा पातळच छान लागते. अजून मीठ घालायचं आपल्याला याच्यात. अजून थोडंसं पाणी घालणार आहे मी. चवीनुसार मीठ. तर एक 5 मिनिटं आपण ही झाकून ठेवूया. आमटी शिजल्या का बघूया आपण आता. भाजून घेतल्यामुळे शिजते पटकन. एकदम शिजल्या मस्त बघा. पीठ लावल्यामुळे असं एकीकडं हरभरा एकीकडं पाणी असं झालेलं नाही. आता थोडं शेंगदाण्याचं कूट घालायचं. शेंगदाण्याचं कूट पण फार नाही घालायचं. 1 चमचा 1.5 चमचाच घालायचं. माझ्याकडे थोडंसं ओलं खोबरं आहे ते घालणार आहे. नसलं तरी चालते. हे अशा पद्धतीनं हे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर, भातावर, भाकरी कुस्करून खायला छान लागते. एक उकळी आणायची आणि आता ही बंद करायचं. उकळी एक आलेली आहे आता. तर मी गॅस बंद करते. अशा पद्धतीने तुम्ही ओल्या हरभऱ्याची आमटी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.